नमस्कार मित्रांनो, बघा आमचं आता गावाकडे आले. हा ठेवले पैसे. बघा आता मी तुम्हाला पाणी दाखवतो. बोरला किती पाणी चालतंय. आमच्या उन्हाळा चालू झालाय. तुम्हाला पूर्ण बोरचं पाणी बघायचं. पेटी चालू करतो, मोटर पाणी किती आहे बोरचं तुम्हाला दाखवतो. लाईट डिमले हे वाटतं बाबा. नाही चालत मित्रांनो. लाईट डिम असल्यामुळे मोटर काय चालना झाली. जाऊ द्या, पाणी तुम्ही भरून घेतलं, काय टेन्शन नाही. आता बघा आता अशी मेथी गेली बाजारला. विकायचं समजा इकलं. काल मेथीनं खराब झाली. बाजारात गेलो काल आम्ही नवरा बायको. 40 पेंड्या मेथीच्या खराब झाल्या आणि तसे झालं. आम्ही घेतलेच नाही त्या. आता वगैरे कांदा लावला एक वापा. मग दाखवतो. कांदा लावला का एक वापा. ह्या वाप्यातली मेथी नेली काय काढत, पण ती नाही. झाडांना पाणी देतो. नारळाच्या, आंब्याच्या, वांगी बी चांगली टवटवी झाली, ती मोठी झाली. आता पहिले बारकं रोप होतं, आता मोठं केले. आता पूर्ण रोप मोठं करून टाकले, बारकं नाही. तुम्हाला दाखवतो पूर्ण. दिसतंय का? बघा कोंबड्याने सारी कुत्र्याने खाल्ली. पूर्ण ह्याचं खाल्लंय कोंबड्याने. एक 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 खाल्लंय दाना, काय ठेवला नाही. बघा नारळाची रोप कशी आली. ती रोपांना बी पाणी नाही. 2 दिवस झालं. मी आता आलोय. काल तिकडे गेलतो मंडईला, आज घरी जाय. आता पाणी दिलं थोड्या वेळाने. प्रत्येक नारळा एक एक घागर वाटायची. 2 दिवसाला नारळाला पाणी द्यायचं, रोज द्यायचं नाही. रोज देऊन काही होत नसतंय. बघा तर नारळाचं झाड वाकलंय, जरा लोड आला ह्याच्यावर. खालीच पडतंय मित्रांनो. त्याला बांबूने बांधायचं आहे. बांबूने हे करून वाऱ्याच्या ह्याने हे झालंय त्याला. बघा कसं आहे तुमचं, काय चाललंय तुमच्याकडं आहे का वा? तुमच्याकडं कसं वातावरण आहे? थंडी आहे का वा काय आहे? इकडे तर लई थंडी आहे. 12 वाजे तर थंडी वाजते माणसाला. ह्या 2-3 दिवसात जर कमी आली, नाही तर पहिले थंडी होती. हे लावतात लाकूड. नारळाचं झाड बांधून घेतो. पडलंय झाड मित्रांनो. बघा झाड बांधलं नारळ. पडते तिथं थोड्या वेळ लावतो बांध. डॉक्टरांनी सांगितलं होतं मला ॲडमिट व्हायला, पण काय ॲडमिट नाही झालो. 1 महिन्याने होणारे ॲडमिट. बायको म्हणली लगेच नका करू, जरा पैसे पाळायचे ताळेबंद असल्यामुळं ॲडमिट नाही झालो. आणि बोरचं बी पाणी कमी आलं, त्याच्यामुळे जरा थांबलो आम्ही. पुढल्या हप्त्यामध्ये जाणारी कंपनीत कामाला, बायको पण आणि मी पण. बघा बायको दोन धुती. दिसलं का तुम्हाला? काय चालू आहे ग? बघा कपडे धुती. तिला काळजी आहे, लवकर जायचं, नवऱ्याचं ऑपरेशन करायचं. आज माझ्यासाठी कामाला चालली होती, कुणाच्या कामाला नाही गेली, पण आज जायची होती. पण माझं पोटोकळ असल्यामुळं घरी राहिली. आता कामाला जायची होती का हप्ताभर म्हणले, पण नवऱ्याला नाही लावायची म्हणते कामाला. मित्रांनो, अशी बायको तुम्हाला आहे का काळजी घेणारी? माहीत आहे बायको लई काळजी घेते बाबा. तरी कमेंटमध्ये सांगा कोणाची बायको काळजी घेत असेल नसेल. माहीत आहे बायको माझी काळजी घेते, पण मीच बायकोची काळजी घेत नाही. सारखं भांडणं होते आमची नवरा बायकोची. आमची वहिनी आल्यापासून नवीन. बघा
तुम्हाला दुसरा ब्लॉग दाखवतो थोड्या वेळाने बायको धुणं लावल्यावर. चला, नमस्कार.